ठीक आहे, या बाईक वर जर आपण आपले नाव करू इच्छिता तर लकी ड्रॉच्या माध्यमातून 1000 रुपयांचं खरेदी करायचं आहे आणि निश्चितच लकी ड्रॉच्या माध्यमातून जबरदस्त सुंदर बाईक कमांडो हिच्यावर आपण निश्चितच आपलं नाव करू शकता। मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी विनर आलेले आहेत। भावी सर, मॅन ऑफ द मॅच शाहीद शेख, मॅन ऑफ द मॅच विनर। मॅन ऑफ द मॅच शाहीद शेख इज द मॅन ऑफ द मॅच। मी सन्माननीय सर्जेराव पाटील साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते ती सुंदर ट्रॉफी आहे समोर आहे साहेब बघा। हॅलो, जी स्पॉन्सर केले दिलीपजी नाईक आणि सुरेंद्रजी पाटील। यानंतर आमचे दुसरे सन्मानी इंटर राजेशजी रुपनर भिवंडीचे आमचे सिंगम साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्ते सुंदर असं गिफ्ट हॅम्पर दिलं जाते जे स्पॉन्सर केले कुंदनजी पाटील। यानंतर संजयजी काबू प्रमुख, विश्वनाथजी नाईक विभाग प्रमुख यांनी स्पॉन्सर केले सुंदर गिफ्ट आणि आमचे सकारामजी मित्रे साहेब यांना विनंती करतोय पण पाटील शाखा प्रमुख सरवलीपाडा सुंदर गिफ्ट स्पॉन्सर केलेला आहे। सकारामजी म्हात्रे हे स्पॉन्सर करत आहेत, धन्यवाद। शिव व्यापारी सेनेचे ठाणे जिल्हा संघटक सन्माननीय हरिभक्त पारायण रमाकांत महाराज गुळवी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आज पाहुण्यांनी स्टेज मात्र फुलून गेलाय, सजलाय, फुललाय, बहरलाय। आमदार चषक 2017 मध्ये आलेल्या तमाम सम्माननीय पाहुण्यांचं हार्दिक स्वागत। ओवर टू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद। खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर्स बीच मैदान पर और माइक्रोफोन पे आ रहे हैं। वेलकम tenniscricket.in के संदेश पाटिल भी हमसे जुड़ते हुए आपका हार्दिक स्वागत है। धन्यवाद सिद्दीक बाबे सर। दोन्ही सलामीरा मैदानात सज्ज झाले। पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून येतोय श्रेयसच्या हातामध्ये। बहुत ही खूबसूरत गेंद ऑफ स्टंप पे टिप्पा खाने के बाद बाहर की जानिब निकलती हुई। यावेळी मात्र सफल क्रॉस होऊन चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला जात आहे। फक्त एकच धाव। अधिक छोटी गेंद नहीं थी, बैकफुट पे चले गए थे, गेंद को मोड़ दिया था डीप स्क्वायर लेग पर। ये आज का तीसरा मुकाबला सिटी क्रिकेट में देख रहे हैं। चौथे मुकाबले के लिए दोनों टीमों को तैयार रहना है। लोनार्ड और मैगी 11 प्रवीण, मैच 5-5 ओवर का है। यावेळी मात्र अप्रतिम चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती होते। यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न, शॉट कव्हरला चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत सिंगलने स्ट्राइक रोटेट करण्याची संधी मिळते फलंदाजाला। एका धावेने धावसंख्या ओलांडून होते 2। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे। पहिल्या षटकामध्ये दूरवर फैलवलेले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। 2 क्षेत्ररक्षक 20 स्टेप मध्ये शॉट थर्ड मॅन आणि शॉट फायनल 30 सर्कल मध्ये तैनात केले गेलेले आहेत। हमारे बीच जुड़ चुके हैं डॉक्टर गौली सर और संदेश पाटिल। धीमी शुरुआत यहाँ हम देख रहे हैं। यावेळी मात्र चेंडूला ड्राइव्ह केलेला आहे। एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण करतात फलंदाज। चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते। छोटी गेंद थी, बैकफुट पे चले गए थे, बहुत खूबसूरत पंच स्ट्रोक वाइड ऑफ लॉन्ग ऑफ गेंद को उठाया। 2 रन बनते हुए स्कोर में। यावेळी मात्र डाऊन द ग्राउंड मिस्टर फटका होता।
एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न नाही. या प्रयत्नात पहिला फलंदाज बाद होतोय धावबादच्या रूपाने. पहला ओवर चल रहा है और कुल स्कोर है इस वक्त 5 रन 1 विकेट गंवाने के बाद, जबकि पहले ओवर की अब तक कितनी गेंदें साहिबान मुमिन हो चुकी है. ओवर समाप्त हो चुका है. 1 ओवर 5 रन और 1 विकेट. हेलो चेक. चेक. हेलो चेक. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात धावफलकात धावा झळकल्या त्या 5. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळत नाही फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. प्रवीण यांनी अप्रतिम षटक हाताळलेलं आहे. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्गावर आमच्या कॉमेडी बॉक्सच्या टोकाकडनं गोलंदाज आकाश. आपण पाहत आमदार चषक 2017. उमेश चोरगे ने इस वक्त आमदार चषक के लिए एमएलए रुपेश मात्रे और संजय मात्रे को हार्दिक शुभकामनाएं दी हैं. 1 ओवर 5 रन और 1 विकेट. आकाश बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. राईट आर्म अर्ध विकेटचा मारा करतोय. यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न. फक्त एकच धाव. धावसंख्या केवळ एकेरी धावेने वाढून होत आहे ते 6. यावेळी मात्र पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये कुठलाही संपर्क होत नाही. चेंडू सरळ निघून जातोय इष्टाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. क्रिकेट तिरंगा महिंद्रा स्पोर्ट्स के संघ मित्रांनो आपण पाहतात. टायटल गिवन बाय सिद्दीक भावे सर. आमदार चषक 2017 हे 3रं दिवस आहे. यावेळी मात्र पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय आणि दुसरा फलंदाज बाद होतोय झेलबादच्या रूपाने. मित्रांनो आज 28 मार्च आज गुढीपाडवा, मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस. निश्चितच गुढीपाडव्याच्या सर्व क्रिकेट रसिकांना, तमाम मराठी बांधवांना आयोजकांकडून सन्माने आपला आमदार निश्चितच रुपेश दादा म्हात्रे साहेबांकडून, तसेच संजय म्हात्रे साहेबांकडून, मयुरेश एंटरप्राइजेस आणि महिंद्रा स्पोर्ट्स गावदेवी भादवडकडून हार्दिक शुभेच्छा. यावेळी मात्र फुल केलेला आहे. फुल अँड सक्सेसफुल. छोटी गेंद थी, बैकफुट पे चले गए थे. बहुत जल्दी गेंद की लेंथ को पढ़ लिया था वहां पर. चक गेंदबाजी बिल्कुल नहीं चलेंगी. हमारे तीसरे अंपायर बिल्कुल वहां पे मौजूद है. ये देखिए गेंद को आने दिया था, पिछले पांव पे चले गए. बहुत खूबसूरत पुल स्ट्रोक. गेंद वाइडिश मिड विकेट बाउंड्री के और वाइड लॉन्ग ऑन के बीच में जाती हुई 6 रन. अप्रतिम षटकार. या षटकाराने धावसंख्येला येतो आकार. धावसंख्या आता मात्र आपण पाहतोय धावफलकावर 12 धावा. आकाश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर सज्ज होतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या येते 2 गड्यांच्या मोबदल्यात आता 12. यावेळी मध्ये कट करण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रो मध्ये अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण स्वतः गोलंदाजामार्फत. अगला मुकाबला मैगी 11 और लोनाट. इस सीजन में लक फैक्टर बिलाल शेख के साथ भी नहीं रहा है और मैगी 11 के साथ नहीं रहा है. यावेळी मात्र चेंडूला लॉफ केलेला आहे. मिस टाइम फटका. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आहे. सुंदर झेल आणि फलंदाज फेल.
संघाचा आमदार चषकाचं आयोजन केलंय भागवड गावाला आमदार चषक 2017 मध्ये आलेल्या स्वर्गीय महेंद्र लक्ष्मण म्हात्रे व्यासपीठावर विराजमान असलेल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आमदार चषक 2017 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद रवींद्र तरेस सर. रवींद्र सरांच्या बद्दल एकच मी म्हणेल, मला भरपूर प्रोत्साहन केलेला आहे. ज्यावेळेस मी शिक्षण करत होतो तेव्हा देखील मला हेल्प केली होती सरांनी. आज मी पुन्हा एकदा आमदार चषक 2017 मध्ये निश्चितच रवींद्र तरेस सरांच्या निश्चितच आपण पाहतोय. देखिए हे आपण पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज यांना दाखवलं जात आहे. त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना दाखवलं जात आहे. निश्चितच संदेश एक मराठा लाख मराठा शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्यावर. आता मात्र बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. क्लिप ऑन करायची, क्लिप कंटिन्यू ठेवायची. ओके, जर काही तांत्रिक अडचण असेल तर या षटकानंतर आपण तिला प्ले करायची आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद रवींद्र तरेस सर. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. बॅटिंग पॉवर प्ले. इथून मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करणार आहेत फलंदाज. खेळण्यासाठी सज्ज होते फलंदाज खेळपट्टीवर. जावेद सुरेख चेंडू रविकांत याचा आपण पाहतोय. ऑफ स्टोमवर चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न केला होता कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये मात्र निर्धाव चेंडू जातोय. माझे समवेत डॉक्टर गवली सर, साहेबा मोमीन सर स्कोरिंगचं काम बघत आहेत. त्याचबरोबर सिद्दीक बाबे गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न करतायत. पंच आमच्याकडे समंतवेर हात करतायत, व्हाईटचा इशारा करतात. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू निघतोय. यस, दूर रखा था वहां पे, हालांकि बल्ला जरूर चला दिया था. रन अभी भी अच्छे नजर नहीं आ रहे हैं स्कोर बोर्ड पे. 13 रन 3 विकेटों के नुकसान पे. पुढचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद होतोय. चौथा विकेट पडतोय. आमदार चषकाचं आयोजन केलंय पाड्याला गाजतय नाव गाजतय गाजतय नाव गाजतय नाव गाजतय ऊपर गेंद लगी थी, शॉट फाइनली के ऊपर करा था, कोई गलती नहीं की. आउट होके जा रहे बैट्समैन. 13 के योग पर चौथा झटका लगा. इस वक्त डॉक्टर गवली सर, संदेश पाटिल, अजय गरज, शाहिद खान, शुभात धुमाल आमदार कप का आंखों देखा हाल अब तक पहुंचा रहे. तिसऱ्या षटकामध्ये चांगली बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळते, मात्र गोलंदाजी पॉवरफुल पाहायला मिळते तिसऱ्या षटकामध्ये. याचा अर्थ म्हणजे बॅटिंग पॉवर प्ले जो आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या प्लेवर मध्ये जाते असं पाहायला मिळतंय. आपण पाहता आमदार चषक 2017 स्पर्धेचा तिसरा दिवस, नवीन वर्ष आपण पाहतो. गुढीपाडवा आज आहे. तमाम भिवंडी नागरिकांना भरपूर शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. निश्चितच सर्व आयोजक आणि नियोजक आपण पाहता यांच्या वतीने देखील सर्व तमाम भिवंडी वासियांना हार्दिक शुभेच्छा. सन्माननीय आमदार रुपेशदादा म्हात्रे पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करताय. जोरदार अपील केली जात आहे. थोडस लेग स्टंपच्या बाहेर निघाला होता फलंदाज. निर्धाव चेंडू होते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सिद्दीक बाबे सर. यस, बैंग ऑन टारगेट गेंदबाजी हो रही है और आरे बल्ले से खेलने की कोशिश की थी वहां पे नौशाद ने. रविकांत सूर आणि ताळामध्ये गोलंदाजी पाहायला मिळते.
ज्या प्रकारे गोलंदाजी होत आहे, पुन्हा एकदा आता मात्र मोठा फटका बॅट मध्ये निघते चेंडू. पाहूया पंच काय इशारा करतायत. 6 धावाचा इशारा येतोय. आमदार षटकार निघतो फलंदाच्या बॅट मधून. फुल केला होता चेंडूला. पॉवरफुल शॉट आपण पाहतो बॅट मध्ये निघतो फलंदाजाच्या. आणि आता मात्र धावा ज्या बनतायत बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतायत. चांगली फलंदाजी म्हणेल मी आता, कारण की आतापर्यंत व्हाईट देखील टाकलेला आहे गोलंदाजाने. षटकातील काही चेंडू विशेष आपण पाहताय. सर्गे श्याम नाईक गॅलरी एन कडून येतोय गोलंदाज. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर निघून मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि बॅक टू बॅक मी तरी म्हणेल 5वा विकेट पडतोय. मुंबई आपली आहे, आपली, आणि इकडे आवाजही आपलाच हवा. निश्चितच मित्रांनो, आज चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे मराठी नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा. या गुढीपाडव्याच्या लाईव्ह प्रेक्षेपणाच्या माध्यमातून या आमदार चषक 2017चा आनंद घेणाऱ्या सर्वांनाच भिवंडी पूर्वचे सन्माननीय आमदार, अनुसूचित जमाती कल्याण समिती महाराष्ट्र राज्याचे समिती प्रमुख माननीय श्रीमान रुपेश दादा म्हात्रे, संजय भाई म्हात्रे, महेंद्र स्पोर्ट्स, महेंद्र समाज कल्याणकारी संस्था, मयुरेश एंटरप्राइजेस आणि गावदेवी स्पोर्टच्या वतीने लक्ष लक्ष शुभेच्छा. ओव्हर टू कॉमेंट्री वर्क्स. हे आपण पाहू शकता आमचा मान्यवर कक्ष दाखवला जात आहे. तमाम आपण पाहताय कार्यकर्ता बसलेला आहेत. दादांचे पाठीरेख आपण पाहतायत व्यासपीठावर. तो समोर जो मुलगा फ्लॅश ऑन करतोय त्याला बंद करायचे आहे फ्लॅश. अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपवर चेंडू तर एष्टेकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू आणि बॅटिंग पॉवर प्ले समाप्त होतोय. धावसंख्या आपण पाहताय ती म्हणजे 19 धावा. सिद्दीक भावे 19 धावा झालेल्या आहेत. यस, 3 ओवर की समाप्ति पे हम देखें तो 19 रन बने और 5 विकेट गिरे. इसका मतलब है आधी टीम पवेलियन का रास्ता नाप चुकी है. आप देख रहे हैं क्रिकेट के रंग महिंद्रा स्पोर्ट्स के संग एमएलए ट्रॉफी 2017 में आप सभी का हार्दिक स्वागत है. आमदार रुपेश म्हात्रे, संजय म्हात्रे, लॉइन ऑफ भिवंडी, मयूरेश स्पोर्ट्स, महिंद्रा स्पोर्ट्स और गावदेवी स्पोर्ट भादवड़ की जानिब से सिटी क्रिकेट चल रहा है. सिटी क्रिकेट में आपकी बार महिंद्रा स्पोर्ट्स की सरकार नंबर 1 आमदार और नंबर 1 पे रैंक कर रही है इस वक्त महिंद्रा स्पोर्ट 5 कप के साथ. अगदी बरोबर. सन्मान्य आदित्य ठाकरे चषक 2017 पटकवल्यानंतर रँकिंग नंबर 1 वर असलेला हा महेंद्र स्पोर्ट आपण पाहताय. चांगलं आयोजन आणि नियोजन पाहायला मिळते सर्व भिवंडीच्या वासियांना आणि पूर्ण जगभरात लाईव्ह टेलिकास्ट होत आहे. प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून क्लीन अँड नीट पिक्चर पाहायला मिळते. किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट भिवंडी रवींद्र गुलवी, प्रथमेश पाटील, संजय गुलवी आणि भरत तरे आणि यांची संपूर्ण टीम आपण पाहतायत. मेन कॅमेरा ऑपरेटर भावेश बारसी भरपूर मेहनत घेतात या स्पर्धेसाठी. पहिल्या चेंडूपासून लाईव्ह टेलिकास्ट होता आहे प्रिन्स मूवीज यांच्याकडून. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे. राजन येते गोलंदाज. एक राजन वीरेंद्र ठाकूरपाडाचा आहे. तो रँकिंग नंबर 1 वर विकेट टेकर गोलंदाज आहे. 2 वर आहे रँकिंग नंबर. आणि हा राजन पाहूया आपण काय करताय चौथ्या षटकामध्ये. पहिला चेंडू ठीक आमच्या आरके पाटील स्टँड एन कडून जातो राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटा चेंडू पहिला चेंडू आपण पाहताय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये डीप मध्ये चेंडू जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. मात्र 2 धावा पूर्ण करतायत. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतो आपल्याला. बिल्कुल खाली क्षेत्र में खेला था, बहुत दूर से आए थे एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी. 2 रन स्कोर में और बढ़ते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रनों पे पहुंचा है. अभी भी एक अच्छा टोटल संदेश हम नहीं कहेंगे. अगदी बरोबर आहे. 50 ते 55 धावा आपल्याला पाहायला मिळतील का असं आपण निश्चितच 5 षटकामध्ये आपण बघणार आहोत. पाहूया चेंडूची मागणी केलेली आहे पंचाने. चेंडूमध्ये थोडंसं फॉल्ट आल्यानंतर थोडासा सामना थांबलेला आहे. निश्चितच मी तमाम भिवंडीच्या वासियांना निश्चित निमंत्रण करतोय की आपण निश्चित आमदार चषक 2017 मध्ये या आणि निश्चितच आपण सामन्यांचा आनंद घ्या. कारण की
भिवंडी तालुक्यातील नामांकित अशी ही टुर्नामेंट आपण पाहताय. संपूर्ण जगभरामध्ये ज्या टुर्नामेंटची चर्चा चालू आहे, सर चरकर बोरा आहे आमदार ट्रॉफी 2017, निश्चितच हे मला पाहायला मिळालं होतं माझ्या पेजवर. सर्वांचं मी मनापासून थँक्यू करेल, आभार करेल मी, कारण की मला भरपूर प्रतिसाद दिलेला आहे भिवंडीच्या जनताने. गोलंदाजी करतात राजन. यस, tenniscricket.in पे तमाम अपडेट्स आप तक पहुंचाते. वहीं आवाज को इस वक्त आप सुन रहे हैं संदेश पाटिल. पुन्हा एकदा गोलंदाज आता मात्र ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता, बॅटची कडा घेतोय चेंडू आपण पाहताय. शॉर्ट थर्डमॅन वर चेंडू जातोय, डीप मधून शतरक्षक चेंडूला फील्ड करतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. स्ट्राईक लोटेड केली जात आहे. धावा जमवण्याचा प्रयत्न करतोय आपण पाहतो, कारण की चौथ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. 2 चेंडू मध्ये 3 धावा खर्च करतोय गोलंदाज राजन. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. यस, आगे रख रहे हैं, दोनों टीमों को तैयार रहना है टॉस के लिए. आई कालू देवी लोनार्ड और मैगी 11 के कैप्टन. हो, अप्रतिम चेंडू मी म्हणेल. परफेक्ट ब्लॉक हॉल मध्ये चेंडू आणि निर्धाव चेंडू जातोय. अप्रतिम गोलंदाजी. स्थिती पावे सर, या षटकामध्ये देखील रणबंदी चालू आहे, ती म्हणजे राजन याच्याकडून. बिल्कुल, कॉरिडोर अनसर्टिनिटी में ऑफ स्टंप के बहुत करीब रख रहे हैं और गेंदों को फुलर लेंथ रख रहे हैं, जिस पर ड्राइव लगाना बहुत मुश्किल रहता है. अगदी बरोबर आहे. ऑफ स्टंपवर बरोबर चेंडू टाकला जातोय गोलंदाजाकडून. आता मात्र थोडासा आपल्यामध्ये उचली प्राप्त होतोय. परफ्यूम डिलिव्हरी मी म्हणेल सर लेस्टिकाच्या हातामध्ये जातोय निर्धाव चेंडू. लेन गेंद टिप्पा खाने के बाद बहुत तेज निकल गई थी कान के पास से. जिस तरह सुगंध नाक के पास से निकल जाती है, उसी तरह ये गेंद निकल गई थी. ये देखिए, नजरें हटा के शॉट को खेला था बॅट्समॅन ने. चांगली गोलंदाजी, लेंथ लाईनचा मारा केला जातोय आर के पाटील स्टँड इन कडून. राजन पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पहिल्या 2 चेंडूवर 3 धावा, त्यानंतर 3 चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी लेंथ लाईन मध्ये. बल्लेबाज परेशान है. एक मुलाकात जरूरी है सनम. बल्ले और गेंद की मुलाकात ही नहीं हो रही है. ये देखिए, लेंथ गेंद थी और फिर आरे बल्ले से खेलने की कोशिश की थी बैट्समैन ने. अगदी बरोबर, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. राजन राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, मात्र थोडंसं आपण पाहतोय फलंदाज बीट झाला होता, एष्टरक्षक बीट झाला होता. पंच बाईकचा इशारा करता एक्स्ट्राची मदत होत आहे धाव फलकावर. आपण पाहतोय 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 23 धावा, 23 प्लस 5 विकेट्स आपण पाहतोय. निश्चितच पुढचं एक शेवटचं षटक आहे. पुढच्या शेवटच्या षटकामध्ये पाहूया इथून धावा बनतायत की चांगली ज्या प्रकारे गोलंदाजी चालू आहे ती प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. सांगण्यासाठी येत आहेत निश्चित मी म्हणेन मार्गदर्शक मॅजिकल व्हाईस डॉक्टर गवले आणि सिद्दीक भाबे सर. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स व्यासपीठाकडे मी स्वागताकडे वळतोय. ओमसाई मित्रमंडळ पायगावचे अध्यक्ष अजिंक्य मडवी या ठिकाणी उपस्थित आहेत. शरद म्हात्रे, मी आपल्याला विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर आदरणीय माजी शाखा प्रमुख महेंद्र मुकादम आपण सुद्धा पुढे यायचं आहे. उपशाखा प्रमुख रोशन भालेकर पायगाव, वसंत भालेकर शाखा प्रमुख, नवनिर्वाचित शाखा प्रमुख आहे पायगावचे, आपलं सुद्धा स्वागत आहे. पायगावचे उपशाखा प्रमुख धीरज मडवी, पायगावचे शिवसैनिक आतिश भालेकर, तसेच पायगावचे शिवसैनिक संदीप गुळवे आपण सुद्धा पुढे यायचं आहे. आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पायगावहून मोठ्या संख्येने हे शिवसैनिक आमदार चषक 2007 शान वाढवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शरद म्हात्रे हे आपलं स्वागत करत आहेत. मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद रवि सर, धन्यवाद संदेश पाटिल. एक्स्ट्रा के साथ वाइट गेंद की थी, स्कोर आगे सरकता हुआ 24 रनों पे पहुंचा है. 5 विकेटों के नुकसान पर अब धीमी हवाएं मैदान के ऊपर बहती हुई दूर वाले छोर से श्याम नाइक गैलरी एंड से इस मरतबा फिर से दूसरे मोहल्ले में गेंद को किया वाइट. राइट आर्म राउंड विकेट संदेश गेंदबाजी कर रहे हैं और जो कोन बनता है आपको इयन बॉथम से सीखना चाहिए, जो गेंदों को स्टंप में रखते थे और बाहर निकालते थे. अगदी बरोबर. बॅक टू बॅक 2 व्हाईट टाकतोय आपण पाहतो गोलंदाज. करेश क्रेडिट निश्चितच शुभेच्छा विपुल पाटील आणि राज पाटील. ध्यान रखिए कि BC4
कि 44 टीमों का कोई भी खिलाड़ी दूसरी टीम में नहीं खेल सकता। इस मरतबा नीचे बैकलिफ्ट से गेंद को ड्राइव किया 1 रन के लिए। सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतो। एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता आणि एकच धाव मिळाली या चेंडूवर। एक और कमेंटेटर हमारे दर्शन नाइक भी हमसे जुड़ चुके हैं, आपका भी हार्दिक स्वागत है। पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू मात्र बीट होतोय, फलंदाज बीट होतोय, एसटी रक्षक आणि चेंडू नॉन स्टॉप बाउंड्रीच्या बाहेर जातोय। 22चा इशारा करतायत पंच। सिद्दीक बाबे सर 4 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळतायत। यस, डूबते को वो जो कहते हैं कि तिनके का सहारा भी काफी रहता है। इस चौकी की मदद से स्कोर आगे सरकता हुआ 30 पे पहुंचा है तकवीम आजमी स्पोर्ट्स का। निश्चितच सहारा तर धावांचा पाहिजेलच तक्कीम आजमी, कारण की एक चांगला संघ आहे, प्रयत्न करतात धावा बनवण्यासाठी आणि गोलंदाज एक्स्ट्रा धावा खर्च करतो आपल्या षटकामध्ये। गेंदबाजी कर रहे राइट आर्म राउंड विकेट। इस मरतबा आड़े बल्ले से बल्ले की जड़ से गेंद लगी, शॉर्ट मिड विकेट पे गई। रन पूरा किया बैट्समैन ने। एक रन से तकवीम आजमी स्पोर्ट्स का स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 31 रन 5 विकेटों के नुकसान पे। 31 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स। आखिरी ओवर का खेल चलता हुआ। कल ठीक 1 बजे सिटी क्रिकेट से शुरुआत होंगी एमएलए ट्रॉफी की। स्मर्तबा गेंद को स्वंग कर दिया ऑन साइड में, कड़क शॉट 6 रन। फुल टॉस गेंद थी, संदेश उसका अच्छा लाभ उठाया। अगदी बरोबर। फुलर लाईनचा चेंडू आपण पाहू शकता, आपण ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवतोय। ऑफ स्टंपवर चेंडू फुलर लाईनचा होता आणि ऑन साइडच्या क्षेत्रामध्ये चेंडू 6 धावांसाठी गेला होता। षटकार। उंगली आप टेढ़ी करते हैं तो कुछ हासिल नहीं होता है, लेकिन अगर बल्ला टेढ़ा करते हैं और बल्ले की बीचों बीच गेंद आए तो रिजल्ट अच्छा आ जाता है। निश्चितच सिद्दीक बाबे सर, भिवंडीमध्ये तमाम असे क्रिकेटर आहेत की ते ऑफ साइड जास्ती खेळण्याचा प्रयत्न करतात, मात्र असे जास्तीत जास्त फलंदाज पाहायला मिळतात की ते ऑन साइड जास्त खेळण्याचा प्रयत्न करतात। स्कोर 37 रन। गोलंदाजी होता है, धावा देखील बनतात या षटकामध्ये। राइट आर्म राउंड विकेट आते हुए इस मरतबा खड़े खड़े हेलीकॉप्टर स्ट्रोक खेला है गेंद को आउटफील्ड में। बढ़िया फील्डिंग, बढ़िया थ्रो, थोड़ी सी चूक, निशाना ठिकाने पे आउट हो गए बैट्समैन। अड़तीस रन पे 6ठा विकेट गिरता हुआ। कितनी गेंदें बची है साहिबा मोमिन? सिर्फ 1 गेंद बची है। अगला टॉस होने जा रहा है। और टॉस करने के लिए डॉक्टर गवली सर। आई काळूदेवी लोणाड, आई काळूदेवी लोणाड आणि मॅगी 11 दोन्ही संघ कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये त्वरित यायचंय। आणि निश्चितच कोणगावचे ट्रॅफिक इंचार्ज सर्जेरावजी पाटील, राजेश रुकनर साहेब, आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे। गवळी सर, सन्माननीय पाहुणे टॉस बॉक्स मध्ये येत आहेत। 1 गेंद बची है। ओके। राइट आर्म ओवर द विकेट आते हुए इस मरतबा बढ़िया गेंद ऑफ स्टंप के बाहर से जाती हुई विकेट कीपर के पास। तो कुल मिलाकर तकवीम आजमी स्पोर्ट्स ने बनाए 38 रन। 39 रनों की चुनौती मुकाबले को जीतने के लिए रखी है। आइए हम आपको अगले टॉस की तरफ लिए चलते हैं, जहां पर डॉक्टर गवली सर टॉस बॉक्स में मौजूद हैं। लोनार्ड बनाम मैगी 11। निश्चितच कोणगाव ट्रॅफिक इंचार्ज सर्जेरावजी पाटील आणि सेकंड इंचार्ज राजेश रुकनर साहेब टॉस बॉक्स मध्ये स्थित आहेत। ओव्हर टू डॉक्टर गवळी सर। आई काळूदेवी लोणाड,
त्याचबरोबर मॅगी 11 दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये आहेत नाणेफेकीसाठी मान्यवर उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे या स्पर्धेचे सर्वा सन्माननीय आमदार अनुसूचित जमाती कल्याण समिती प्रमुख महाराष्ट्र राज्य रुपेशदादा म्हात्रे साहेब हे सुद्धा आहेत. मी मान्यवरांचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. वेलकम सर, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. कॉईन जे वापरलं जात आहे या स्पर्धेसाठी, एक जी बाजू आहे आपला आमदार सन्माननीय आमदार टॉस बॉक्समध्ये आहेत, दुसरी बाजू महिंद्रा स्पोर्ट्स, सध्या महिंद्रा स्पोर्ट नंबर 1 स्पोर्ट्स आहे, रँकिंग करत आहे खेळामध्ये सुद्धा. आणि हे कॉईन मी आमच्या मान्यवरांच्या हाती सुपूर्द करतो आणि त्याला विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सर नाणेफेक करायची आहे. मॅगी 11 या ठिकाणी कॉल करतात आपला आमदार. आणि नाणेफेक जिंकली आहे मात्र आई काळूदेवी लोणार संघाने. हे जे गिफ्ट हॅम्पर आहे हे आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे आमचे सन्माननीय रघुनाथ शंभू म्हात्रे त्यांच्या मातोश्री यांच्या स्मरणार्थ आणि ते मान्यवांच्या शुभ हस्ते. कारण नाणेफेक जी जिंकलेली आहे ती आई काळूदेवी लोणार संघाच्या कर्णधाराने आणि आमचे मान्यवर हे गिफ्ट हॅम्पर सुरुवात आहेत. मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं. आपले आम्ही खूप खूप आभारी आहोत आपण टॉस साठी आलात. अतिशय नाणेफेक जिंकलेली आहे. 5 षटकांचा सामना आहे. काय निर्णय आहे? बॅटिंग फलंदाजी करण्याचा जो धाडसी निर्णय घेतलेला आहे या पाठीमागे कमीत कमी किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आणि ही कामगिरी करण्यासाठी कुठल्या फलंदाजांकडून खूप अपेक्षा असतील? जवळजवळ आम्ही 65 ते 70 धावांचा लक्ष देण्याचा प्रयत्न करू आणि त्यासाठी बॅट्समन असतील माझ्याकडे आमिर, रुपेश आणि योगेश कोहली ज्यांनी मागच्या आमदार चषकामध्ये 50 बनवली होती. पहिला सामना तुम्ही यावर्षी गटात वर्ष 2017 मध्ये या मैदानावर कसं वाटते हे जे आयोजन आहे? खूपच सुंदर आयोजन. मी आमदार साहेबांचं अभिनंदन करेन की एवढी सुंदर स्पर्धा ही नेहमीच आयोजित करतायत. धन्यवाद. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. मैगी सबसे पहले तो आपका हार्दिक स्वागत है. अगर आप टॉस जीते तो क्या लेते? हम फील्डिंग ही लेते हैं और हमको फील्डिंग का मौका मिला है. तो आपको तो हारने के बाद फील्डिंग का मौका मिला है. कहाँ तक रोकना चाहेंगे सामने वाली टीम को? हम 50 के अंदर रोकने की कोशिश करेंगे. और रोकने के लिए कौन से गेंदबाज है उनसे ज़्यादा उम्मीद करेंगे? जुबैर है, सलमान है और जावेद है. मैगी आखिरी सवाल ये है कि कई टूर्नामेंट में अच्छा खेले आपकी टीम मैगी 11. कैसा लगता है इस टूर्नामेंट में? कैसे महसूस कर रहे हो इस टूर्नामेंट में? ये ऑलवेज फेवरेट ग्राउंड मेरा और यहाँ पर हमारा गेम अच्छा ही होता है. इस बार कोशिश करेंगे कि हम लोग भी फाइनल तक जाए. तो मैगी क्या है इस मैच में एक कश्मकश देखने को मिलेगी? कांटे का मुकाबला देखने को मिलेगा? कोशिश करेंगे और जैसा मैं ग्राउंड पर सिचुएशन रहेगा उस हिसाब से हम लोग अपना 100% देंगे. आपके टीम के लिए भी हार्दिक शुभकामनाएं. मित्रांनो, यानंतर जो सामना होणार आहे त्या सामन्याची नाणेफेक आई काळूदेवी लोणार संघ कर्णधाराने जिंकून फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि मॅगी 11 संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. मी आपला कॉमेंट्री बॉक्स मध्ये घेऊन जातोय. कॉमेंटेटर कॉमेंट्री करण्यासाठी सज्ज आहेत. ओव्हर टू बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. या ठिकाणी पायगावचे आमचे आदरणीय शिवसैनिक आहे हे शिवसेना शाखा पायगाव हे सन्माननीय आमदार साहेबांना 9 वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. व्यासपीठावर ह्या सर्व सन्माननीय अतिथींना मी विनंती करतोय. भिवंडी पूर्वचे सन्माननीय आमदार रुपेशदादा म्हात्रे साहेब यांचा ते सन्मान करत आहेत आणि नवे तर 9 वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. मराठी 9 वर्षाच्या सर्वांना लक्ष शुभेच्छा. ओवर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद रवि सर. स्कोर इस वक्त जो लक्ष्य है 39 रनों का है. पहली गेंद खेल दिया, वहां पर 1 रन बनता हुआ. नंदन पाटिल, नीलेश पाटिल और तेजस पाटिल ने
आमदार चषक के लिए हार्दिक शुभकामनाएं किए। विपुल पाटिल, अक्षय पाटिल ने आने वाले मैच के लिए वंश कुमार मालोडी को ऑल द बेस्ट कहा है। इस मर्तबा गेंद को खेल दिया है थर्ड मैन पर 1 रन। इस बीच अगेन फ्लिक कर दिया ऑन साइड में, 1 रन बनता हुआ स्कोर में। नो बॉल का इशारा आता हुआ। फ्रीड मिलता हुआ, 3 रन 4 रन बिना किसी विकेट के। आप देख रहे हैं क्रिकेट के रंग महिंद्रा स्पोर्ट्स के संग MLA 2017 में आप सभी का हार्दिक स्वागत है। मैच हो रहा है तक़वीम आज़मी बनाम। इस बीच गेंद हुक कर दिया है इनफील्ड के ऊपर से, पहले बाउंस पर गेंद 4 रनों के लिए। और ये देखिए गरीबी में आटा गिला, हालांकि फ्री था और उस पर चक दिया गया है। फ्रीट कंटिन्यू रहेगा क्योंकि चक घोषित किया है तीसरे अंपायर ने। स्कोर उछलता हुआ पहुंचा है 11 रनों पर। चिंतामन पाटिल, अंकुश पाटिल, धीरज पाटिल, गणेश पाटिल ने दापोडे से इस वक्त वंश कुमार मालोडी को ऑल द बेस्ट कहा आने वाले मैच के लिए। गणेश क्रिएटेशन की तरफ से इस वक्त ऑल द बेस्ट है कमेंट्री पैनल और आमदार चषक के लिए। फ्रीट कंटिन्यू है, स्कोर है 11 रन बिना किसी विकेट के, 11 विदाउट लॉस। ये तो जाएंगी मैदान के बाहर 6 रन। की मदद से स्कोर उछलता हुआ पहुंचा 17 रनों पर। ये देखिए घूम के मारा था चंदर पॉल की शैली में, गेंद लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर जाती हुई 6 रन। ऐसा लग रहा है कि मुकाबला जल्दी समाप्त करने की तैयारी में लग रही है। वंश कुमार मालोडी राइट आर्म राउंड विकेट, एक और धमाकेदार शॉट, 6 रन। इस बल्लेबाज ने लगता है कसम खा ली है कि मैच को जल्दी समाप्त करके दम लेंगे। द मैन फ्रॉम खारबाऊ अपने बाजुओं को खोलते हुए और स्कोर उछलता हुआ पहुंचा इस वक्त 23 रनों पर। आमदार चषकाला या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत। पिंपलास गावच्या विद्यमान सरपंच दीपिका नंदू पाटील, सतीश मधुकर पाटील अध्यक्ष धर्मवीर पिंपलास आणि गोट्या पाटील सचिव धर्मवीर ग्रुप पिंपलास। जीतू तरे के लिए जनता राजा के प्रेसिडेंट रमेश तरे ने
और जनता राजा स्पोर्ट्स ने ऑल द बेस्ट कहा और ऑल इज वेल चलता हुआ। जीतू तो मानो टूट पड़े हैं यहाँ पर गेंदबाजों पर। तकवीम आजमी ने पहले बल्लेबाजी अच्छी नहीं की, उसके बाद गेंदबाजी भी अच्छी नहीं हो रही है। सिक्सर के हैट्रिक पर हैं जीतू तरे। इस मर्तबा विकेटों के ऊपर से गेंद चली गई, अच्छी गेंद थी, हालांकि फिर से घूम के मारने की कोशिश। आकाश मोगड़े ने इस वक्त आमदार चषक को हार्दिक शुभकामनाएं दी हैं। खारबाओं के रमेश तरे जनता राजा ग्रुप के प्रेसिडेंट और जनता राजा स्पोर्ट्स ने जीतू तरे को शुभकामनाएं दी। इस मर्तबा दूसरे मोहल्ले में गेंद जाएंगी मैदान के बाहर, 5 वाइट। अभी पहला ओवर चल रहा है और स्कोर क्या हुआ है? 28 रन। ऐसा लग रहा है कि ये जो गेंदबाज है ना, 2 गेंदबाज हैं, ये तो दोनों हीरो बन गए। जितेश पाटील आणि अनिल कारभारी यांनी खारबावरून वंशकुमार हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत। सध्या तरी ऑल इज वेल आहे। आदेश पाटिल सुरई से इस वक्त ऑल द बेस्ट कहते हुए इस मर्तबा फिर से गेंद देखना है क्या कुछ हुआ है। अंपायर ने बाजुओं को खोला, दूसरे मोहल्ले में एक और रन। जीतू रन ही नहीं ले रहे हैं, सिर्फ चौकों और छक्कों में डील कर रहे हैं। स्कोर इस वक्त 29 रन। कभी कभी ऐसा होता है कि साथी कमेंटेटर को उस मैच में माइक नहीं मिलता है, ये कभी कभी रहता है। फुल टॉस गेंद स्विंग किया, इन्होंने भी जाने का रास्ता दिया, 4 रन। ये देखिए नीचे बैकलिफ को ऊंचा ही रखा था, बॉटम एंड का बहुत अच्छा इस्तेमाल, गैप में गेंद जाती हुई 4 रनों के लिए। खारबाव वैसे भी बहुत बड़ी क्रिकेट की नगरी है, हालांकि पैगांव उसके पास है जहां का से हमारे डॉक्टर गवली सर बिलोंग करते हैं। पैगांव ने जीतू गवली, हार्ट ऑफ भिवंडी, दीपक मडवी, परवेश देवलीकर और सबसे बढ़ के गवली सर को दिया, जिन्होंने मराठी कमेंट्री को न सिर्फ ठाना जिला बल्कि महाराष्ट्र के कोने कोने में पहुंचाया। मैं तो अक्सर कहता हूं कि जितने भी हमारे जूनियर कमेंटेटर हैं, या कमेंट्री तो वैसे मैं भी सीख रहा हूं और गवली सर भी सीख रहे हैं, लेकिन उनसे एक ज़रूर मैं निवेदन करूंगा कि आप गवली सर से मराठी कमेंट्री प्रोनाउंस के साथ और प्योर क्रिकेटिंग किस तरह की जाती है ये सीखना चाहिए, क्योंकि मराठी जो भाषा है उसमें ल और ल, न और न, ये जो प्रोनाउंस है ये बहुत मुश्किल रहता है। और फिर क्रिकेट का नॉलेज बहुत है उनके पास। इस मर्तबा ड्राइव करते हुए आउटफील्ड में 1 रन के लिए वाइड ऑफ लॉन्ग ऑन। हालांकि कई हमारे कमेंटेटर्स हैं, चाहे जयवंत पाटिल हो, मोहन भैर हो, शुभा तुमाल हो, दर्शन नाइक हो, 1 रन। कितने रन चाहिए? 4 रन चाहिए। जीतू तरे यास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक रमेश तरे साहेब, शिवसेना विभाग प्रमुख, निशांत जाधव आणि प्रभू जाधव, आपलं हार्दिक स्वागत आहे। आरम पटेल ने इस वक्त आमदार कप के लिए अपनी शुभकामनाएं दी हैं और डॉक्टर अरफात पटेल और नौशाद पटेल ने भी संजय मात्रे और आमदार रुपेश मात्रे को। दूसरा ओवर चल रहा है और खेल खत्म किए होने जा रहा है। बहुत बढ़िया गेंद और बोल्ड। गेंदबाज को भी देखिए जश्न मनाते हुए, परफेक्ट यॉर्कर जिसपे कि बोल्ड कर दिया। सर संदेश पाटिल, दर्शन नाइक कमेंटेटर संदेश पाटिल, डॉक्टर गवली सर, शाहिद खान, अजय खरत और शुभा धुमाल।
विभाग प्रमुख विनोद भोईर यांनी आमदार चषकाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून ते निश्चितच या आमदार चषकाचा आनंद घेत आहेत. मनपूर्वक हार्दिक आभार. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. सिर्फ 4 रनों का फासला रह गया है वंश कुमार मालोडी को मैच जीतने के लिए. इसके बाद जो मुकाबला है जहां पे टॉस को जीत के पहले बल्लेबाजी का फैसला लोनाट का. पिछले साल एमएलए ट्रॉफी में लोनाट के बैट्समैन ने अर्धशतक लगाया था, लेकिन उनके सामने बहुत ही मजबूत टीम मैगी है. इस मरतबा भटक के अपनी दिशा में वाइड. ये भी तो नहीं भूलना चाहिए गौली सर के लक फैक्टर पूरे सीजन में मैगी 11 के साथ नहीं. उनका क्रिकेट बहुत ऊंचा है लेकिन किस्मत साथ नहीं रही है. और पूरे सीजन में 7 मरतबा किस्मत ने साथ बिलाल शेख का भी नहीं दिया है. अद्भुत कैच के जरिए आउट हुए, कभी एक हाथ में तो कभी उड़कर. इस मरतबा गेंद को भेज दिया है 6 रनों के लिए और इस मैच को जीत लिया है वंश कुमार मालोडी ने. अभिनंदन. हार्ड लक. तकवीम आजमी स्पोर्ट इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं. धन्यवाद भावे सर. 1 मिनट. मैन ऑफ द मैच के 2 दावेदार हैं. एक तो जीतू तरे भी थे, लेकिन आकाश न्यूनतम स्कोर मुकाबला था, इसलिए इनाम आकाश को जा रहा है. 7 रन देकर 2 विकेट लिए मैन ऑफ द मैच है आकाश. इज ओवर टू रवि सर. और दूसरे मैच की जब शुरुआत होंगी तो शुरुआत करेंगे.
जबरदस्त आमचे भरोडीचे हे कलावंत आहे रामकृष्ण पाटील. मी आमदार साहेबांना विनंती करतोय की आमचे हे आपण जी व्हिडिओ क्लिप पाहिली म्हणा शिवसेना शिवसेना रामकृष्ण पाटील भरोडी बाळासाहेबांच्या जीवन पटावर जबरदस्त हा सॉन्ग मित्रा तुला लक्ष लक्ष शुभेच्छा अभिनंदन. हॅलो मॅन ऑफ द मॅच विनर या ठिकाणी मी विनंती करतोय आमचे आदरणीय श्यामजी भोईर साहेब संचालक आहेत नागरिक सहकारी बँकेचे यांच्या शुभ हस्ते सुंदर अशी ट्रॉफीज जी सुरेंद्रजी पाटील आणि दिलीपजी नाईक यांनी स्पॉन्सर केलेले आहे. आकाश को इस वक्त मैन ऑफ द मैच दिया जा रहा है. त्यानंतर पुढील पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण सुंदर असं गिफ्ट देतोय. यानंतर आदरणीय आमचे शांतारामजी गायकवाड साहेब आणि इम्तियाज भाई यांच्या शुभ हस्ते आपण या मॅन ऑफ द मॅच विनरला गिफ्ट देतोय. मोहन गोन यांच्या शुभ हस्ते आपण सुंदर असं मॅन ऑफ द मॅचचा गिफ्ट देतोय. धन्यवाद मित्रांनो. आपण स्वागताकडे वळतोय. श्याम भोईर माजी शिक्षण मंडळ सदस्य भिवंडी मनपा आणि विद्यमान संचालक नागरिक सहकारी बँक मी आदरणीय गोरखनाथजी म्हात्रे विद्यमान संचालक नागरिक सहकारी बँक आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. हे आमदार चषक 2017